रखमाई असली म्हणून काय झालं? स्त्री जातच. स्त्री जातीची दुःख तिच्याही वाट्याला आहेतच. अरुण कोलटकरांची वामांगी ही कविता सादर करते. देवळात गेलो होतो मध्ये, तिथे विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठे गेला? दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथे कुणीही नाही. तिथे कुणीही नाही. रखमाई म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला. बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली आहे बघ. इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहीत नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी. आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलंय 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण.